नमस्कार. मी सी ए तानाजी चव्हाण. आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला निधीमध्ये एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेटची प्रोव्हिजन कशा प्रकारे केली पाहिजे याबद्दल चर्चा करणार आहे. तर निधीमध्ये आपण पाहतो 4 टाईपचे लोन दिले जातात. एक आहे मॉर्गेज लोन, दुसरा आहे लोन अगेन्स्ट ज्वेलरी, तिसरा आहे लोन अगेन्स्ट एफ डी किंवा डिपॉझिट्स, आणि चौथा आहे लोन अगेन्स्ट पॉलिसी म्हणा किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणा. तर या 4 टाईपचे लोन निधीमध्ये दिले जातात. तर या लोनमध्ये एन पी ए कोणकोणत्या लोनमध्ये होऊ शकतं की पहिलं आहे लोन अगेन्स्ट मॉर्गेज लोन जर असेल तर एन पी एची शक्यता असते, आणि ज्वेलरीच्या अगेन्स्ट लोन आपण जेव्हा देतो तेव्हा एक शक्यता असते एन पी ए होण्याची. दुसरे आहेत क्रॉप लोन वगैरे, हे आपल्या निधीमध्ये येणार नाही, बरोबर. तर या 2 केसेसमध्ये एन पी एच्या प्रोव्हिजन केव्हा केल्या पाहिजे. पहिलं आपण घेऊयात लोन अगेन्स्ट मॉर्गेज लोन ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस लोन दिल्याच्या नंतर जेव्हा EMI 12 महिने थकीत असतात, याच्यामध्ये खूप मोठा पिरियड दिलेला आहे. पहिलं तर एन पी एच्या प्रोव्हिजनमध्ये स्टँडर्ड असेट, त्यानंतर सेकंडली सबस्टँडर्ड असेट, त्यानंतर तिसरं आहे डाऊटफुल ॲसेट, आणि चौथा आहे लॉस ॲसेट. या 4 कॅटेगरीमध्ये ॲसेटला आपण डिवाईड करायचं आहे. लोन दिलेलं आहे म्हणजे ते आपले ॲसेट आहे, आणि ही ॲसेट जेव्हा या ॲसेटला 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. पहिलं स्टँडर्ड ॲसेट, सेकंड सबस्टँडर्ड ॲसेट, तिसरं आहे डाऊटफुल ॲसेट, आणि चौथा आहे लॉस ॲसेट. स्टँडर्ड ॲसेट म्हणजे जे रेग्युलरली व्यवस्थितरित्या रिपेमेंट चालू आहे, त्यामध्ये आपल्याला कोणतीच प्रोव्हिजन करायची गरज नाही. प्रोव्हिजन म्हणजे एखादी ॲसेट आहे ते व्यवस्थितरित्या परफॉर्म करत नाही, तर जे ॲसेट आपण लोन दिलेलं आहे त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला रिपेमेंट येत नाही, म्हणून आपल्याला प्रोव्हिजन करणं म्हणजेच काय, खर्च दाखवणे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रोपोर्शनेटली जेवढं पर्सेंटेज ठरवून दिलेलं आहे रूल 20मध्ये, त्या पर्सेंटेज वाईज आपल्याला प्रोव्हिजन करायचे. प्रोव्हिजन करणे म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तेवढ्या पर्सेंटेजनं खर्च दाखवणे. खर्च दाखवले तर स्टँडर्ड ॲसेटमध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारची प्रोव्हिजन करायची गरज नाही. तर सेकंडली सबस्टँडर्ड ॲसेट म्हणजे काय, या कॅटेगरीच्या ॲसेटमध्ये आपल्याला जेवढं आउटस्टँडिंग अमाऊंट आहे, लोन दिलेलं आहे समजा, आणि त्यापैकी 1 लाख रुपये आउटस्टँडिंग राहिलेले आहे, 1 लाख रुपये व्याज आणि मुद्दल दोन्ही मिळून, किंवा दोन्हीपैकी एक कोणतेही असो, व्याज किंवा मुद्दल किंवा दोन्ही, जेवढे आउटस्टँडिंग आहे, जेवढं थकीत कर्ज आहे त्याच्या 10% अमाऊंट आपल्याला खर्च दाखवायचा आहे सबस्टँडर्ड ॲसेटमध्ये. आता प्रश्न पडेल की सबस्टँडर्ड ॲसेट म्हणजे काय. सबस्टँडर्ड ॲसेट म्हणजे आपलं EMI, इंटरेस्ट असो किंवा EMIमध्ये दोन्ही कंपोनंट असतात. काही क्लायंट आपले लोनधारक काय करतात की व्याज देतात, मुदत ठेवतात, किंवा मुदत देतात आणि व्याज ठेवतात, दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक. जर 12 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त आउटस्टँडिंग असेल, थकीत असेल, तर त्या केसमध्ये ती ॲसेट सबस्टँडर्ड गृहीत धरली जाते. तर सबस्टँडर्डच्या 10% आपल्याला खर्च दाखवायचा त्या वर्षामध्ये. ओके. थर्ड केस आहे डाऊटफुल ॲसेट केव्हा म्हणतो आपण, डाऊटफुल लोन किंवा दिलेलं कर्ज डाऊटफुल आहे असं केव्हा गृहीत धरलं जातं, जर ते कर्ज 3 वर्षापेक्षा कमी आणि 2 वर्षापेक्षा जास्त थकीत असतं,
त्यावेळेस त्या ॲसेटला डाऊटफुल ॲसेट असं गृहीत धरलं जातं. आणि जर ते ॲसेट इंटरेस्ट, व्याज किंवा मुद्दल किंवा दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीही 2 वर्ष आणि 3 वर्षे या दरम्यान थकीत असेल, 2 किंवा आपण असंही म्हणू शकतो की 1 वर्षापेक्षा जास्त आणि 3 वर्षापेक्षा खाली जी ॲसेट असते थकीत असते, त्या थकीत अमाऊंटच्या 25% अमाऊंट आपल्याला NPA प्रोव्हिजन करायचे. 25% अमाऊंट, समजा 1 लाख रुपये थकीत आहे, तर 1 लाखाच्या 25% म्हणजे 25,000 रुपये NPA प्रोव्हिजन म्हणून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करायचं आहे. आता चौथं कॅटेगरी म्हणजे लॉस ॲसेट. लॉस ॲसेट म्हणजे काय? जे कर्ज, ज्या कर्जाचं व्याज किंवा मुद्दल किंवा दोन्हीही हे 3 वर्षापेक्षा जास्त, आता आपण कर्ज वाटप केलेलं आहे, ते कर्ज 3 वर्षापेक्षा जास्त जर थकीत राहत असेल तर आपण त्यांच्याकडनं कर्ज वसूल होऊ शकेल हे आशा बाळगू शकत नाही. म्हणून रूल 20मध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला लॉस ॲसेट या कॅटेगरीमध्ये तुमचं कर्ज किंवा व्याज, कर्जामधलं व्याज किंवा प्रिन्सिपल किंवा दोन्हीही 3 वर्षापेक्षा जास्त थकीत दिसत असेल तर त्याच्या 100% NPA प्रोव्हिजन करायचे आहे. समजा तुम्ही 1 लाख रुपयाचं कर्ज दिलेलं आहे, त्या व्यक्तीनं तुम्हाला समजा एक 10,000 रुपयाचं EMI दिलेलं आहे आत्तापर्यंत सर्व, आणि राहिली अमाऊंट समजा टोटल व्याज आणि मुद्दल धरून एक 90,000 रुपये, आणि ते 90,000 रुपये 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त थकीत आहे, तर ते पूर्ण 90,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करायचं आहे. हे झालं लोन अगेन्स्ट मॉर्गेजच्या केसमध्ये. आता सेकंडली लोन अगेन्स्ट ज्वेलरी. जेव्हा आपण सोने तारण कर्ज देतो किंवा चांदीच्या अगेन्स्ट वगैरे देतो, त्या केसमध्ये आपण जनरली कर्जाचं पिरियड हे 1 वर्ष ठेवतो, 12 महिने. जर सोने तारण कर्ज यावरील व्याज किंवा मुद्दल अमाऊंट 1 वर्षाच्या नंतर 3 महिने, 1 वर्ष झालं समजा, 1 वर्षासाठी आपण कर्ज दिलेलं आहे, 1 वर्षामध्ये त्यांनी व्याजही दिलेलं नाही आणि मुद्दलही दिलेलं नाही आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे की 3 महिने रिकव्हरीसाठी प्रयत्न करायचा आहे. समजा 3 महिन्यामध्ये त्यांना एकतर आपण सोनं विकायचं आहे किंवा ते लोन रिन्यू करून घ्यायचं आहे. हे प्रोसेस 12 महिने संपल्याच्या नंतर 3 महिन्यामध्ये जर झाली नाही तर आपल्याला जे आउटस्टँडिंग अमाऊंट आहे, एखादा सोने तारण कर्ज जो घेतो व्यक्ती, त्याने समजा काही अमाऊंट पेमेंट केलेली असेल, समजा आपण 1 लाख रुपये अमाऊंट सोने तारण कर्ज म्हणून दिलेलं आहे, तर त्या केसमध्ये त्यांनी 10,000 रुपये त्यांनी परत केलेले आहे, तर राहिलेल्या 90,000 वरती 100% प्रोव्हिजन करायचे आपल्याला NPA, म्हणजे 90,000 रुपये आपल्याला खर्च म्हणून बुक करायचं आहे. तर हे झाले NPAचे प्रोव्हिजन निधीमध्ये. याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा डायरेक्टली फोन करून सुद्धा विचारू शकता. धन्यवाद.